नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा, हे शिवांशसाठी न्यूट्रीमिक्स प्रोटीन पावडर मी मागवले होते. तर म्हणजे यामध्ये पण 2 इयर प्लस आणि 7 इयर प्लस असे दोन म्हणजे हे आहेत, बॉक्स डबे आहेत असे. तर मग ते मी शिवांशसाठी मागवलं होतं आणि त्याच्यासोबत ना हे सुंदर कार्ड त्यांनी पाठवलं होतं, हॅपी मदर्स डेचं. आणि छान मागून असं लिहून होतं, डिअर मॉम, वी सी हाऊ मच यू कॅरी, द प्लॅनिंग, द रिमेंबरिंग, द स्मॉल थिंग्स नो वन नोटिसेस बट एव्हरी वन डिपेंड्स ऑन. थँक्यू फॉर ऑल ऑफ इट. एवढं भारी वाटलं ना, खूपच छान वाटलं. आणि बरोबर आहे, आपण म्हणजे आई असतो तर त्या मुलांना, एका मुलाला सांभाळणं आजच्या याच्यामध्ये म्हणजे खूप जास्त अवघड आहे. आणि आजकालच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असतं, त्यांच्यासोबत खेळायचं असतं, म्हणजे एकंदरीत त्यांच्या अवतीभोवतीनं प्रसन्न वातावरण आपल्याला निर्माण करायचं असतं. आणि ते म्हणजे एक चॅलेंजच आहे खूप मोठं. आणि बघा, ते चॅलेंज म्हणजे पूर्ण करता एक आई म्हणजे मी तर काहीच करत नाही. घरी फक्त आंघोळ केली की केस बांधून ठेवते आणि बस माझे कामं चालू असतात. आणि त्यातल्या त्यात फक्त एवढंच नाही आहे की घरची कामं करा, त्याला सांभाळा, त्याचं पहा, त्याचं खाणंपिणं करा, म्हणजे एवढं करून व्हिडिओचं सुद्धा कामं असतं. आता बघा, एवढे दिवस मी व्हिडिओ नव्हते टाकले, पण माझं दुसरं एक चॅनल आहे, भक्ती चॅनल, तिथे माझे व्हिडिओ असतात. तर मग त्याचंसुद्धा काम करावं लागतं. आणि सोबतच मी कॉम्पिटिटिव्हचा सुद्धा अभ्यास करत होते. आता मध्ये म्हणजे गॅप होता, पण परत आता स्टार्ट करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण बाकीच्यांना कसं ह्या गोष्टी दिसत नाही, त्यांना वाटते काय काम आहे, दोघंच तर जणं असतात आणि एक बाळ. पण की कोणाला काहीच समजून घ्यायचं नसतं, कारण त्यांना काही दिसतच नसतं. आणि जी आई करत असते ह्या सगळ्या गोष्टी, तिलाच माहीत आहे काय असते तर त्यामागचं स्ट्रगल. आणि आणि कसं असतं ना, की जॉईंट फॅमिली असली किंवा घरात कोणी एक जरी व्यक्ती असला तर त्यांना सांभाळायला मुलांना बरं होतं, त्यांना खेळायला बरं होतं. आणि एकटं जर आपण म्हणजे आईच एकटी असली घरात, कारण त्याचे पप्पा गेल्यानंतर मी आणि तोच घरात एकटा असतो, तर तो मला एवढा त्रास देतो, कारण थोडा वेळ तो खेळतो आणि मग त्याला नंतर बोर व्हायला लागतं, तर त्याला मग मी त्याच्यासमोर पाहिजे असते. तर मग झोपल्याशिवाय मला कामं करता येत नाही. आता बघा, इथे उठलेला आहे आणि त्या न्यूट्रीमिक्सच्या बॉक्ससोबत ना एक असं छान बुक मिळालं होतं त्याला. आणि त्याच्यावर असं चित्र वगैरे, क्विज वगैरे आहे त्याच्यामध्ये. तर त्याला तर ते सध्या कळणार नाही काही, पण ते चित्र वगैरे दिसतात त्याला रंगीबेरंगी, तर त्याला ते बुक खूप आवडलं आणि तो ते पाहत होता आणि विचारत होता, मम्मी हे काय आहे, हे काय आहे? तर मग मी त्याला सांगत होते. तर अशा प्रकारे हा छोटासा व्लॉग मी शूट करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू मग असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.